नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे पात्र निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्याचबरोबर विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत. अशा सगळ्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा शनिवारपासून या आठवड्याच्या शनिवारपासून जमा व्हायला सुरुवात झाली होती. मात्र पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांचे यामध्ये निराधार बांधवांच्या अशा कमेंट आल्या होत्या. जवळजवळ 60 ते 70% जे लाभार्थी आहेत अजूनही त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे. या संदर्भात आपण शासकीय अधिकारी असतील यांच्याशी चौकशी केली असता कोणत्याही पद्धतीचं उत्तर हे मिळालेलं नाही आहे. तर नक्की काय कारण आहे, यामध्ये कुणाची चुकी आहे? लाभार्थी म्हणतात की KYC पूर्ण आहे, कागदपत्रंसुद्धा जमा आहेत. तर नक्की कोणत्या कारणामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही आहेत? त्याचबरोबर यामध्ये चूक कुणाची आहे? स्थानिक प्रशासन म्हणजेच तहसीलदार, जिल्हाधिकारी यांची चुकी आहे की यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची शासकीय स्तरावर चुकी आहे? सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या पेन्शनच्या हप्त्याबाबतच्या त्याचबरोबर नवीन योजना संदर्भातल्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात. संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांना शनिवारी मिळाला आहे. मात्र त्यानंतरनं वितरण जवळजवळ थांबलं आहे. खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, खूप सारे मेसेज आलेले आहेत की आमचा हप्ता जमा झाला नाही आहे. तर नक्की कारण काय आहे? महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे लाभार्थी दिव्यांग, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत. यांना मार्च महिन्याचा हप्ता अनेकांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. तर पूर्वी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे प्रक्रियेमुळे 1 ते 2 दिवस उशीर होतो असं सांगितलं गेलं होतं. परंतु पाहू शकता आता काल परवा गेला, म्हणजे सोमवार, आजचा दिवस गेला मंगळवार, त्याचबरोबर शनिवारी लाभार्थ्यांना पैसे जमा झाले होते तरीसुद्धा पैसे येत नाही आहेत. तर या संदर्भात विभागाकडून माहिती मिळाली की त्यांच्याकडे असलेल्या लाभार्थी यादीप्रमाणे सर्व पैसे हे वितरित केले आहेत आणि उरलेल्या अडचणी विभागाकडून नाहीत. म्हणजे विभागाकडून त्यांचा स्पष्टपणे उत्तर देण्यात आलं आहे की जेवढे लाभार्थ्यांची यादी त्यांच्यापर्यंत पोचली तेवढ्या सगळ्या लाभार्थ्यांना जे पैसे आहेत हे जमा करण्यात आले आहेत. आता त्यांच्याकडे उरलेल्या अडचणी विभागाकडून कोणत्याही पद्धतीची अडचण नाही आहे. म्हणजे यानंतरचे हप्ते, यानंतर जर ज्यांचा हप्ता बाकी आहे त्यांना कोणत्याही पद्धतीने लाभ मिळणार नाही आहे अशी विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मग याचा अर्थ असा होतो की तहसीलदार कार्यालय जे आहे यामध्ये तालुका लेवलला तुमचा जो डेटा पाठवला जातो वरती शासनाकडे, तर यामध्ये डेटा अर्धवट पाठवला आहे की अर्ध्याच लाभार्थ्यांचा डेटा पाठवण्यात आला आणि अर्ध्या लाभार्थ्यांना डेटा पाठवला नाही, असा याचा शासकीय अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली याचा अर्थ होतो. तर नक्की ही जी स्थिती आहे या स्थितीला जबाबदार कोण आहे? तर तहसीलदार कार्यालयाची भूमिका आणि जबाबदारी काय आहे? तर तहसीलदार कार्यालय हे लाभार्थी आणि शासन यांच्यामधील मुख्य दुवा आहे. दरमहा किंवा 2 महिन्यांनी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादी जी आहे ही पाठवली जाते, परंतु ती जाहीर होत नाही. यादीमधून काही नावे हे डावलले गेले असतील का हे तपासणं आवश्यक आहे. म्हणजे जी यादी यामध्ये तहसीलदार कार्यालय तालुका लेवलला जी बनवली जाते आणि ती शासनाकडे पाठवली जाते, त्यामध्ये जर काही नावं घेतली नसतील तर त्यामध्ये त्या लाभार्थ्यांना या महिन्यासाठीचा हप्ता हा मिळाला नसू शकतो. कारण काही लाभार्थी म्हणतात आमचे पैसे शनिवारी जमा झालेत, तर काही लाभार्थी म्हणतात की अजूनही पैसे हे जमा झालेले नाही आहेत. तर हे तपासणं आवश्यक आहे की काही लाभार्थ्यांना डावललं गेलेलं आहे का? तहसीलदार कार्यालयाकडून सांगितलं जातं की डेटा हा पाठवला आहे, पण काही लाभार्थ्यांची कागदपत्र अपूर्ण आहेत. KYC म्हणजे नो युअर कस्टमर जे आहे पूर्ण नाही, किंवा DBT मॅपिंग खाते जोडणी बाकी आहे. त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये पैसे आले असल्यास या महिन्यातही येणे अपेक्षित आहे. तरीसुद्धा काही अडचण नसताना तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन विचारणं आवश्यक आहे की नक्की कोणत्या कारणामुळे आमचा जो लाभ आहे हा बंद झाला आहे. आमचं यादीमध्ये नाव होतं, गेल्या महिन्यामध्ये जर आम्हाला
हप्ता जर वेळेवर मिळाला होता तर या महिन्यामध्ये नक्की कोणती अडचण आली जेणेकरून आमचा लाभ हा प्राप्त झाला नाही. तर याची समस्या काय असू शकते की तुमचं यादीमधून नाव जे आहे जी यादी शासनाकडे पाठवली गेली मार्च महिन्यासाठीच्या हप्त्यामध्ये त्यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव नसेल. त्याचबरोबर संभाव्य कारण काय असेल तर ऑनलाईन फॉरवर्डिंग जी आहे डेटा अपलोड केला गेला तर यामध्ये चूक असेल. आता हे तुम्ही चेक करू शकता. सॅस पोर्टल जे आहे आणि आधार योजनेसाठीची या पोर्टलवर लाभार्थी स्थितीसाठीचा जो ऑप्शन आहे यावर जर तुम्ही क्लिक केलं लाभार्थी स्थितीचा ऑप्शनवर तर यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचा डेटा जो अपलोड केला आहे लेटेस्ट याची तारीख दिसेल. जर गेल्या महिन्याची असेल तर बरोबर तुमचा डेटा अपलोड झाला आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला पैसे आले नाहीत तर नक्की यामध्ये पुन्हा एकदा प्रश्न असा उद्भवतो की नक्की यामध्ये चुकी कुणाची आहे. लाभार्थ्यांची काहीच चुकी नसताना लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही आहेत. तर यामध्ये जबाबदार पक्ष पहिल्यांदा बघितलं तर यादीमध्ये नाव नसेल जे शासनाकडे पाठवली गेली तर यामध्ये तहसीलदार कार्यालय यासाठी जबाबदार आहे. जर कागदपत्र तुमची अपूर्ण असतील KYC पूर्ण नसेल DBT बाकी असेल DBT सुद्धा चेक करा. DBT तुमची आधार कार्डची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन बँक आधारची लिंक आहे याची चेक केली जाऊ शकतं स्टेटस. आणि जर DBT पूर्ण नसेल तर यासाठी तुम्ही स्वतः लाभार्थी आणि तहसीलदार दोन्हीही यामध्ये जबाबदार आहेत. त्याचबरोबर विभागाकडून जर वितरण केलं नसेल प्राप्त डेटाप्रमाणे जर वाटप केलं नसेल अर्ध्याच लाभार्थ्यांना वाटप केलं असेल आणि ते सुद्धा विभाग सांगत असेल की आमचं वाटप पूर्ण झालं आहे तर यामध्ये विभाग आणि महाराष्ट्र शासन या परिस्थितीला 100% जबाबदार आहे. तर आता कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही आहात हे चेक करून त्या पद्धतीने तुम्हाला यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचा जो पुढचा हप्ता हा जमा होईल. मात्र सध्याच्या स्थितीनुसार असं दिसते की शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असताना यामध्ये पूर्णपणे ती प्रशासनाची जबाबदारी पाळली गेली नाही आहे. तर पाहू शकता शासनाकडून खालून मिळालेल्या डेटानुसार DBTद्वारे पैसे ट्रान्सफर केले असे सांगितले जात आहे. मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित होत असल्याने काहींना पैसे न देता विभाग बदलण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त वर्तवली जाते. निधीची कमतरता असतानाही वाटप होत आहे आणि मागील महिन्यामध्ये पैसे आले नाहीत तर या महिन्यात सुद्धा पैसे आले होते तर या महिन्यामध्ये सुद्धा 100% यायला पाहिजे होते. कारण DBTचं तर अडचण नव्हती गेल्या महिन्यामध्ये जमा होत होते. सगळी प्रक्रिया पूर्ण आहे म्हणजे तहसीलदार कार्यालय किंवा लाभार्थ्याकडून कोणतीही अडचण नाही आहे. याचा अर्थ अडचण कुठं आहे समस्या कुठं आहे तर शासकीय स्तरावर तुमचे पैसे हे दिले गेले नाही आहे तुमचं वितरण हे केलं गेलं नाही आहे परंतु काहींना मिळालं नाही. तर 100% असा प्रश्न काहींना दिले काहींना नाही दिले तर हा भेदभाव कशासाठी आणि का हे कारण शासनाने याचं उत्तर देणं आवश्यक आहे. तर ग्राउंड लेवलला तहसीलदार आणि सर्व पूर्ण झाल्याचे सांगत आहेत म्हणजे त्यांच्याकडून सगळी माहिती डेटा शासनाकडे पाठवलेला आहे त्यांच्याकडून कोणती अडचण नाही आहे. तर वरच्या स्तरावर डेटा अपूर्ण मिळाल्याचे सांगितलं जात आहे म्हणजे दोन्हीकडून त्यांचा जो दोष आहे हा दुसऱ्यावर फेकला जातोय. शासन सांगत आहे की तहसीलदार लेवलला तुमचा जो डेटा आहे अपूर्ण मिळाला आहे. त्याचबरोबर ग्राउंड लेवलला तहसीलदार कार्यालयांकडून सांगितलं जात आहे की शासनाकडे सगळा डेटा पाठवलेला आहे. आता यात लाभार्थ्यांचा दोष काय आहे लाभार्थ्यांचा कोणताही दोष नसताना जे मुख्य प्रमुख लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत ज्यांच्यापर्यंत हा लाभ पोचणं आवश्यक होतं मात्र त्यांच्यापर्यंत यामध्ये हा दोष मिळालेला नाही आहे. तर हा प्रश्न यामध्ये लाभार्थ्यांचा आहे निराधार बांधवांचा आहे की याच्यामध्ये लाभार्थ्यांचा दोष काय आहे. तर आता झालेला आहे ही गोष्ट झालेली आहे. आता जर समजा पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जर समजा पैसे जमा झाले नाही तर 100% हा हप्ता तुमचा गेलाच. मात्र पुढच्या हप्ते तुमचे वेळेवर मिळावे हा तुमचा जो हक्क आहे यासाठी तुम्ही काय करू शकता हे सुद्धा जाणून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर जाऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट द्या. स्वतः जाऊन तुमची DBT त्याचबरोबर KYC पोर्टल स्टेटसवर चेक करा. डॅशबोर्डवर जाऊन आधार शाखेच्या डॅशबोर्डवर जाऊन तुम्ही तपासा आणि त्यांना नेमकी अडचण विचारा आणि जर नेमकी अडचण काहीच नाही तर नक्की कोणत्या कारणामुळे असं होत आहे ते सुद्धा त्यांच्याकडून विचारून घ्या. कागदपत्र जर पूर्ण नसतील तर कागदपत्र पूर्ण करून घ्या. अपूर्ण कागदपत्र KYC DBT मॅपिंग जर अपूर्ण असेल तर ताबडतोब वाढवून करून घ्या. त्याचबरोबर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत निराधार बांधवांपर्यंत ज्यांना पैसे आले नाहीत हप्ता मिळाला नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जागरूकता वाढवा.
मिळालेल्या उत्तरांचं शेअर करा. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा. म्हणजे तुमचा हप्ता यानंतरचा आत्ता आला नाही हे चुकलंय तर त्यानंतरनं 100% जमा होईल. तर हे विलंब हा जो उशीर आहे लाभार्थ्यांना विटी सरत असल्यासारखं दिसतं. तहसीलदार शासनापर्यंत जबाबदारी असून सुद्धा त्या पद्धतीने लाभार्थ्यांवर काही कारण नसताना, काही चुकी नसताना लाभार्थ्यांचा हप्ता मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. तर नक्की यामध्ये कोणाची चुकी आहेत? शासकीय अधिकाऱ्यांची चुकी आहे की तहसीलदार अधिकाऱ्यांची चुकी आहे? तहसीलदार कार्यालयामार्फत चुकी आहे? ही गोष्ट जाणून घेऊन जे खरोखर यादार बांधव आहेत, लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे पोचणं गरजेचं होतं. तर या संदर्भात पुढच्या ज्या काही अपडेट, पुढची प्रक्रिया होईल, ज्या काही घडामोडी घडतील आपण तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोचवण्याचं काम करणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.